लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. जीवा हा नंदिनीच्या घरी आलेला असतो. नंदिनीची आई जीवाचा भरपूर पाहुणचार करते, पण नंदिनी जीवाला तिथून निघून जा असं म्हणत असते. तेवढ्यात नंदिनीचे वडील तेथे येऊन म्हणतात की मला तुझा इथे राहण्याचा प्रॉब्लेम आहे. तर तिकडे काव्या पार्थला मला इथे राहू द्या असं म्हणत असते. एवढ्यात तिकडून रम्या व वसू आत्या येतात. रम्या काव्याला म्हणते, तू अजिबात राहायचं नाहीये इथे. काव्या पार्थला त्यांच्या भूतकाळातील चांगल्या गोष्टींची आठवण करून शपथ देत असते. दुसरीकडे नंदिनीचे वडील जीवाला म्हणतात, तू माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, तुला जिवंत सोडणार नाहीये मी. असं म्हणून ते नंदिनीला रायफल आणायला सांगतात व जीवावर गोळी झाडतात. पण हे सगळं जीवाचं स्वप्न असतं. नंदिनीचे बाबा जीवाचा हात धरून त्याला घराबाहेर काढून देतात. तिकडे मात्र मानिनी काव्याचं ओवाळून स्वागत करते. हे सगळं बघून रम्या व वसू आत्या चांगल्याच नाराज होतात. रम्या खोलीत जाऊन सगळ्या सामानाची आदळआपट करते. हे बघून वसू आत्या तिला शांत करायचा प्रयत्न करते.